तर शिक्षण, तशा शिक्षणाने राजकारणाचं रूप बदलू शकतं. पण सर, मग यालाच अनुषंगून आत्ता असं दिसतंय की भारतामध्ये हिंदी आणि जागतिक पातळीवर इंग्रजी, तर यांचं प्रस्थ वाढत चाललेलं आहे. आता त्याला तुम्ही त्याच्याकडं आक्रमण अशा पद्धतीनं सुद्धा बघू शकता. तर हे म्हणजे ही चांगली गोष्ट आहे या पद्धतीनं, कारण त्याच्या वाचून तुमचं गत्यंतरच नाही अशासारखी स्थिती होणं ही चांगली गोष्ट आहे का इतर भाषांच्या दृष्टीनं चिंता करायला लावणारी गोष्ट आहे? दोन वेगळे मुद्दे आहेत. आपण 145 कोटी आहोत आता, आणि एक 15 वर्षामध्ये वगैरे 160 कोटी झालेलो असो. त्यावेळेस जगात इंग्रजी बोलणाऱ्यांची जास्तीत जास्त संख्या कुठल्या देशात आहे असा प्रश्न रशियातल्या, अमेरिकेतल्या, जपानमधल्या लोकांना विचारते, म्हणतील भारत देशात जास्तीत जास्त इंग्रजी बोलणारे लोक आहेत. तर भारताने इंग्रजी क्लेम करावी, फुकटात मिळाली आहे. म्हणजे आपण त्याला पुष्कळ बलिदान वगैरे केलंय, आपण इंग्रजांना घालवलं, पण इंग्रजी ठेवून म्हणजे आपण फार हुशार नाही. पण आपण नको असलेला पाहुणा आला होता त्याला घालवलं, पण त्याची संपत्ती आपण ठेवली आहे. नाही, पण असं वी शुड ओन इट. पण हिंदीचा नाही. पण सर, माझा प्रश्न असा आहे की ती आपल्याला फुकटात मिळाली आहे का त्याच्यासाठी आपण आपल्या भाषांची किंमत मोजली आहे? आपल्या भाषा इंग्रजीच्या संयोगातून समृद्ध पण झाल्यात आणि टिकून राहायला पण शिकलेत. मराठी असे आमची मालबोली, काय मायबोली, त्यांनी वाघिणीचं दूध प्यालं. पण म्हणजे क्रियापद मराठी ठेवून बाकी तुम्ही केलं तरी ती आपली भाषा मराठी आहे असं आपण मानायचं? काही क्रियापद सुद्धा वेगळ्या भाषेतनं मराठीत येऊ शकतात. तो फारच वरमला, ती गुजराती क्रियापद आहे तिथं. काही आपण आहे, मुंबई हे महान शहर आहे, आता ते संस्कृतमधनं आलेलं क्रियापद आहे, आपण घेतलंय. क्रियापद येऊ शकतात बाहेरून, पण येस, बेसिकली क्रियापद मराठी असावीत. क्रियापदातही वाढ व्हावी. आणि बाहेरून शब्दही यावेत, शब्दातही वाढ व्हावी. इंग्रजीला बाहेरून शब्द घ्यायला कधी लाज वाटली नाही. दरवर्षी पण ते लोक वाढवतात. आपले कितीतरी शब्द त्यांनी उचलले. तर